गोंदिया जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के अध्यक्ष पद पर एक बार फिर पूर्व विधायक राजेंद्र जैन का चयन किया गया है। वहीं उपाध्यक्ष पद पर पूर्व विधायक बीर सिंह नागपुरे को नियुक्त किया गया है। बता दें कि बैंक के कुल 20 संचालक पदों के लिए 29 जून को चुनाव हुए थे। इस चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस और भाजपा ने मिलकर महायुति समर्थित सहकार पैनल के तहत चुनाव लड़ा था। वहीं कांग्रेस और अन्य दलों ने मिलकर परिवर्तन पैनल खड़ा किया था। चुनाव परिणाम में सहकार पैनल के 11 और परिवर्तन पैनल के 9 संचालक निर्वाचित हुए थे। हालांकि बाद में परिवर्तन पैनल के पंकज यादव, अजय हलमारे और एक स्वतंत्र संचालक ने सहकार पैनल को समर्थन दे दिया। इससे सहकार पैनल को 14 मत मिले, जिससे राजेंद्र जैन अध्यक्ष पद पर निर्वाचित हुए। इस प्रकार महायुति को मिले समर्थन की ताकत से सहकार पैनल ने अध्यक्ष पद पर फिर से कब्जा जमाया है। आम्ही चांगल्या पद्धतीच्या बँकेत काम केला, त्याची पावती मतदार बंधूंनी आम्हाला दिलेली आहे आणि आमचे सर्व नेते माननीय खासदार प्रफुल्ल पटेल, माननीय डॉक्टर परिणय फुकेजी, माननीय विनोद अग्रवाल जी, विजय रांगडले जी, राजकुमार बडोले जी, संजय पुराम जी, महायुतीमध्ये सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि पुढे माननीय बीर सिंह नागपुरे जी उपाध्यक्ष, बाळा अलमारे जी सचिव झाले आणि आजपर्यंत जे बँकेत आम्ही काम केला याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं आणि शेतकऱ्यासाठी बँक याच्यापेक्षा जास्त काम करणार आणि एक चांगले रिझल्ट पुन्हा येणार आणि हे जे पावती मिळालेली आहे हे आमची कामाची मिळालेली आहे, डेव्हलपमेंट विकासाची मिळालेली आहे आणि ज्या पद्धतीनं सर्व मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद दिला त्यांच्या फार फार अभिनंदन। आणि महायुतीचे सर्व नेता ज्या पद्धतीने राज्यात महायुतीची सरकार आहे आणि चांगल्या पद्धतीने चालत आहे त्या पद्धतीने पुढे बँक चालणार आहे। शेतकऱ्यांचे 2-3 फार मोठे प्रश्न आहे, जसा एक शेअरचा प्रश्न आहे ते या आमसभामध्ये नक्कीच आम्ही ते सॉल्व्ह करून देणार आहोत आणि कुठेही आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जे कर्ज वाटपची परिस्थिती एकदम छान आहे आणि पुढे जे केंद्र आणि राज्य शासनाची या महायुतीची सरकारने आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित शाह साहेबांनी जे सेवा सहकारी संस्थांना मजबूत करण्यासाठी जे कार्यक्रम दिलेला आहे, नक्कीच पूर्ण राज्यात चांगल्या पद्धतीने गोंदिया जिल्हा बँक मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये आम्ही राबविणार आणि शेतकरी पतसंस्था आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांना ताकद देण्याचे काम बँक करणार आहे।